नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे खूप सारी कोथिंबीर टाकून कोथिंबीर वडी। त्यासाठी अशा प्रकारे बारीक अशी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे। सर्व काड्या बाजूला काढून पानं घेतलेले आहेत। आता ही स्वच्छ 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घेत आहे। स्वच्छ धुवून गाळणीमध्ये अशा प्रकारे पाणी नितळण्यासाठी ठेवून घेत आहे। अशा प्रकारे व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता एका कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे कोथिंबीर कोरडी करून घेत आहे। यामुळे कोथिंबीर कापताना व्यवस्थित बारीक अशी कोथिंबीर कापल्या जाते। त्यामुळे अशा प्रकारे धुवून झाल्यानंतर कोरड्या कपड्यामध्ये नक्की तुम्हीही त्याला कोरडी करून घ्या। पहा किती मस्त अशी बारीक कोथिंबीर कापता येत आहे। अशा प्रकारे कोथिंबीर मी बारीक कट करून घेत आहे। ज्या चाकूने बारीक अशी कापता येते त्या चाकूने कोथिंबीर कापून घ्या। अशा प्रकारे व्यवस्थित बारीक झालेली पाहिजे। आता ही एका टोपमध्ये घेतलेली आहे। आता यामध्ये टाकण्याचे साहित्य: 1 वाटी बेसन, तांदळाचे पीठ, चिंचगूळ पाणी, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट आणि तीळ। सर्वात अगोदर बेसन पीठ टाकून घेतलेले आहे। त्यानंतर तांदळाचे पीठ, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि आता थोडंसं अद्रक आणि लसूण हे मी थोडीशी पेस्ट घेतलेली आहे। त्याने टेस्ट छान होते। आता तीळ टाकले आहे आणि सर्वात शेवटी अशा प्रकारे चिंच आणि गूळ याचे पाणी, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि जिरे आणि ओवा। अशा प्रकारे व्यवस्थित हे मिक्स करून घ्या। आता यामध्ये कोथिंबीर वडी फुगण्यासाठी थोडासा सोडा मी टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ। पहा मस्त असे हे एकजीव करून व्यवस्थित असं याचा गोळा बनवून घ्या। पहा मस्त असं हाताने क्रश करून पूर्ण कोथिंबीर आणि पीठ एकजीव करून घ्या आणि छान असा गोळा बनवून घ्या। अशा प्रकारे मी गोळा बनवून घेत आहे। पहा गोळा बनवून झालेला आहे। आता यामध्ये थोडंसं तेल टाकून छान असं पीठ मऊ करून घ्या। मस्त असा गोळा बनवून झालेला आहे। इथे मी केक टिनच्या भांड्यामध्ये उकडण्यास ठेवणार आहे। त्यामुळे केक टिनला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। आता हे आपण कोथिंबीरचं पीठ बनवून घेतलेलं आहे ते या केक टिनमध्ये अशा प्रकारे थापून घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित उकडले जाईल। आता कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवत आहे। या कढईमध्ये मी कोथिंबीर वड्या उकडून घेत आहे। त्यामुळे अशा प्रकारे खाली पाणी आणि वर रिंग ठेवून कढई व्यवस्थित असं पाणी उकळून घ्या। पाणी उकळलेलं आहे। आता आपण केक टिन पाण्यामध्ये ठेवून देऊन 15 ते 16 मिनिटं हे मी छान असं उकडून घेणार आहे। पहा 15-16 मिनिटं झाल्यानंतर पहा किती छान असा मस्त कलरही आलेला आहे। आणि आपण आता चाकूच्या सहाय्याने चेक करून पाहूया कोथिंबीर वडी शिजली आहे की नाही। अशा प्रकारे चाकू टाकून मी पाहत आहे, झालेली आहे। आता एकदा बाहेरच्या साईडनेही चेक करून पाहत आहे, झालेली आहे। कोथिंबीर वडी छान अशी शिजून झालेली आहे। पहा आता हे काढून घेत आहे। गॅस बंद करून केक टिनचे भांडे थंड होण्यासाठी ठेवत आहे। पहा मस्त अशी कोथिंबीर वडी शिजलेली आहे। आता थंड झाल्यानंतर चाकूच्या सहाय्याने साईडचे असे त्याचे कॉर्नर काढून घेत आहे। तेल लावल्यामुळे ही कोथिंबीर वडी अजिबात केक टिनला चिटकत नाही आणि ही खूप सोपी पद्धत आहे कोथिंबीर वडी उकडून घेण्याची। अशा प्रकारे डब्याला उलटा करून मी कोथिंबीर वडी काढून घेत आहे। पहा मस्त अशी न चिकटलेली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे।
जराही भांड्याला चिकटली नाही. किती मस्त अशी ही उकडून तयार झालेली आहे पहा. आता चाकूने याचे चौकोनी आकार आपण कापून घेऊया. जास्त छोटेही आकार करायचे नाही, कारण कोथिंबीर वडी तळताना त्याचे तुकडे तुकडे होतात. त्यामुळे अशा प्रकारे मीडियम साईजचे चौकोनी आकार कट करून घेत आहे. पहा मस्त अशी शिजलेली आहे. एकदा आडवे आणि एकदा उभे काप अशा प्रकारे करून घेत आहे. अशा प्रकारे सर्व काप करून घेतलेले आहेत. पहा किती मस्त अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. मऊ ही झालेली आहे. तुम्हाला तेल खायचं नसेल तर तुम्ही अशा प्रकारेही अशीच कोथिंबीर वडी पण खाऊ शकता. अशा प्रकारे खूप छान लागते. जर तुम्हाला तळून आवडत असेल तर तुम्ही तळूनही घेऊ शकता. अशा प्रकारे मी इथं तळून घेणार आहे. त्यासाठी गरम तेलामध्ये वड्या टाकून घेऊन तळून घेत आहे. अशा प्रकारे अजून दुसऱ्या वड्या टाकून घेऊन तळून घेत आहे. मीडियम गॅसवर ह्या वड्या तळायच्या आहेत. जास्त गरम तेल असेल तर वड्या करपतात. त्यामुळे मीडियम गॅसवरच ह्या वड्या अशा प्रकारे तळून घ्या. पहा किती मस्त असा वड्यांना कलर आलेला आहे. किती छान अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आता टोमॅटो केचप सोबत सर्व करा कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. टेस्टला तर ही वडी खूप छान आणि मस्त झालेली होती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.